अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा MIDC मध्ये अग्नितांडव पाहायला मिळते। सुपा MIDC मधल्या व्यंकटेश पॉली कंपनीला आग लागली आहे। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून आग कशामुळे लागली या संदर्भात अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही। अहिल्यानगरच्या सुपा MIDC मधल्या व्यंकटेश पॉली कंपनीला भीषण आग लागली आहे। काही कामगार देखील या कंपनीमध्ये अडकल्याची माहिती आहे आणि ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र या कंपनीमध्ये जेव्हा ही आग लागली त्यानंतर काही स्फोटही झाले। अग्निशमन दलाकडून सध्या हे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। उमर सय्यद आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। उमर, तिथं कंपनीमध्ये काही कामगार अडकल्याची माहिती मिळते। अधिकृत आकडा समोर आलाय का? काही जीवितहानी झाल्याचे वृत्त कळतंय का? त्याचबरोबर अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याला यश मिळालंय का? नक्कीच कस्तुरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। कारण पारनेर तालुक्यातील सुपा घाणेगाव येथील ही औद्योगिक वसाहतीत भीषण आग लागल्याची घटना घडली होती। प्राथमिक माहितीनुसार सुपा MIDC मधील व्यंकटेश पॉली या प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपनीला अचानक आग लागल्याने काही वेळातच आगीने विकराळ रूप धारण केले। मिळालेल्या माहितीनुसार कंपनीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साहित्य आणि कच्चा माल साठवलेला असल्यामुळे आगीने अतिशय वेगाने फैलाव घेतला। काही मिनिटातच कंपनीच्या मोठ्या भागाला आगीने केवट घेतल्याचे व्हिडिओ देखील आता समोर आलेले आहे। आगीमुळे परिसरात दाट धुराचे ढग पसरले असून दूरवरूनही काळा धूर दिसत आहे। विशेष म्हणजे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। जवानांकडून युद्ध पातळीवर आग विझवण्याचे काम सुरू असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न देखील सुरू आहेत। स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। कंपनीतील कामगार आणि कर्मचारी यांना वेळेत बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। मात्र कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे आगीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये, ते समोर येणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद उमर, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।